गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 8:30 वाजले. बाहेरचं काम ओरकत आलेलं आहे. बटाटे उकड्या घालायच्या म्हणून पातेल्यात पाणी भरून ठेवले. सकाळी मोटर चालू केली ती आणि नेनूची आंघोळ चालली. साडी वर खवली का तर दारांनी काढायची होती ना, तशीच राहिली. ती राहून दे आता. बटाटे उकडायला हे घालून कपडे धुवायच्या तर ती भिजणारच आहे आता, म्हणून वर खवलेले. मस्त वातावरण झाले. बटाटे मोजून टाकावं लागतात ना, आता बटाटे मोजते. कुठे गेले ते परत? बटाटे उकडाय घालायला हे करायचे. त्याच्यासाठी तिकडे आली आहे. दारात काय चाललंय पण बाबा, गाई बांधून आली, धार काढली, बापू दूध घालायला गेलेत. आणि आता दूध वाटायचं राहिले आमचं अजून गाळायला घरी. काय म्हणताय? शाबू पण होता भिजून असा मस्त वर गच्च डबा भरलाय. भाताचं पाणी का कसलं तांदूळ टाकलेत? अयो पाणी लई होईन. काढता काय गालास ना? हां काढा. त्यात दुसरं काय टाकलं नाही ना? मग काढा. लई पाणी पाहितलं तांदळाला नाही, लई पाणी लागलं. बस तेवढा गाला. हां. आणि इकडं छान वरण शिजायला घातले. राहू दे तेवढं, एक गालास काढला म्हणलं. वरण घातले शिजायला. दूध गाळून कुठे गेलं? काट्या मोजून बटाट टाकायची, कमी जास्त होऊ नये म्हणून मोजून टाकायचे. त्याचं वरचं कुठे गेलं भांड? कुठे गेलं म्हणलं बटाट मोजायचं भांड? जा धडा घालणार आहे आता. किती झाली? त्याच्यात ठेवल्या ती भाजीला न्यायला तशी जाऊ. पण हे किती ती मोज मांडते की परारा ताशी वर काढ्या का आता लवकर चालणार. शिलासांचं वजन करावं लागलं. चला घरात काय चाललंय बघूया. बापूंचा व्हिडिओ काढायचा होता. बापू मी गेली धुणं जायला, तर बापू आलं पण, जेवलं पण, गेलं पण. ज्ञानेश्वरी बसली जेवायला. का ग बाई? आता अवतार बदललाय बायचा माझ्या, त्याच्यामुळे बाय म्हणती मला नको दाखवू. शिजलाय भात, शिजला मस्तपैकी. वरण झालं. ज्ञानेश्वरीने तिच्या पप्पाला जेवाय दिलं. ज्ञानू जेवलं. बापू जेवण करून गेलं. आणि सकाळ सगळी जेवली. चला आता आम्हाला चकल्यांचं काम आहे. माझं थोडंसं कपडे राहिले धुयची, गय आणायची, पाणी दाखवाय. हो बटाट्याला मग जाळे लाकडू घातले की 2 लाकडं. मी एक घातलं तर तुम्ही आणि एक घालून आलाय लाकूड. मग काय करते मिची त्याला जाळतं पाहिजे म्हणून मग म्हणलं चला. सरपान रात्री उशीर झाला पण आणून ठेवले. एकदा ढिगरातला म्हणजे 8 दिवस मला ती जुळतच नाही सरपानाला गेल्यावर. एकदाच लई मोठं आणायचं, मग 2-4 दिवस सरपान हाय का नाही बघायचंच नाही. आपल्याला ते सरपानाचं कसं एकदा गेलं हा. ना. झाल्या का भाकरी? किती राहिल्यात तुमच्या भाकरी? किती राहिल्यात? बस करा. कसं पोरांनी एकदा जेवल्यावर नाही हिकत. आणि अण्णाला बा लवकर म्हणाव जा, बॉक्स घेऊन ये, चिकट टेप घेऊन ये. ज्ञानेश्वरी या सांग त्यांना उठव लवकर. मी बटाटे उकाडल्यात का बघते, तुम्हाला दाखवते. आणि सकाळ मोबाईल तर असा गरम होतोय, मोबाईलच पार असा वाटतो घेऊच नाही हातात, इतका वैताग आलाय. ते गरम आयफोन असून पण गरम होतोय. उन्हाळ्यात आयफोनचा हाच प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ काढाय पण हेच लागतोय ना, आता काय करू. हा ते फोन ह्याच्यावर शक्यत नाहीच आहेत. व्हॉट्सअपला जी पण ती व्हिडिओ साठी करायला लागतोय ना. चला उरकून घ्यावं आता पटापट. आता बटाटे उकडल्यात दाखवते तुम्हाला. उकडल्यात का काय दाखवावं लागतं अजून. वाढू झालं, शिजायला घातल्यात. त्यांना दिले घरात जेवायला. एक लाकूड तर अख्खं जळलं. पोळतय पण उखाडलेलं दिसते ना. आता एक बारकी काठी टोचवून बघते. शिजल्यात. लागलं की शिजाय. पाणी भरपूर वतलं होतं, जाळ पण लागलाय. आता गाई तिकडं चरली मस्तपैकी वरडणच.
लसूण पॅकिंग करायचं आहे, पॅकिंग पण करायची आणि चकल्या पण करायच्यात. तुम्ही व्हिडिओ फक्त बघत राहता. शेंगा काल रंगोडायच्या ध्यानातच नाही, वाळून बसले त्या पार. एवढ्या निघल्यात शेंगा, एक गुणी भरल म्हणायचं थोडं कमी. तसंच सगळा ठेवले राहाडा कातर जुळ्या बांधल्यात. पण आता जशा पाहिजे तशा जुळ्या बांधून हे करायचं. आता भरपूर आज लसणाची भरपूर पॅकिंग आहे. असाच पांगवून ठेवलाय. आता काय करता, निम्म धुणं धुतलंय. म्हणलं बापूंचा व्हिडिओ काढा, पण बापू झालं तर गेलं. गुळीचं पोतं आणलंय ते बाहेर टाकले. आता आणि आत ठेवावं लागेल. कालच्या सांडगं म्हणलं संध्याकाळ 4 वाजता चांगलं वाळत्यानं ज्याचं सांडगं त्याला माकलं. इकडं ही चकल्या, एका ताईंची ऑर्डर होती ना हिरव्या मिरची चकल्या म्हणून, काल ह्या स्पेशल हिरव्या मिरची चकल्या केल्या त्या. आणि आज लालच करायच्यात नुसत्या अशा. वाळू घातल्यात. म्हटलं सकाळ सकाळ लवकर ऊन पण पडले. आत्ताशी 9:30 वाजल्यात. पण म्हटलं वाळत्या ना आपले पॅकिंगच्या टायमिंगपर्यंत. वाळल्यातच खडा खडा करतात हो का. वाळल्या मस्तपैकी. चला देवपूजा हे सगळं झालेलं आहे. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग.